नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल काय विचारलं बघूया. फॉर व्हॉट व्हॅल्यूज ऑफ a and b is the function fx is equal to ax plus 2b plus 18 for x less than or equal to 0, x square plus 3a minus b for x in between 0 to 2 and is equal to 8x minus 2 for x greater than 2 continuous for every x. हे फंक्शन कंटिन्युअस फॉर एव्हरी एक्स म्हणजे फॉर रिअल लाईन आहे का हे चेक करायचं आहे. त्यासाठी रिअल लाईनचे 3 पार्ट केले. निगेटिव्ह पार्ट एक 0 to 2 चा आहे आणि ग्रेटर दॅन 2 ह्या सगळ्या पॉईंटसाठी फंक्शनल व्हॅल्यू म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू जर सेम आली तर फंक्शन कंटिन्युअस आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ह्या तिन्ही डेफिनेशन मधून जी काही लिमिट व्हॅल्यू आहे ती सेम असली पाहिजे. आता डायरेक्ट व्हॅल्यू कुठली दिली नाही, एफ ए असं डायरेक्ट दिलं नाही. एफ ए डायरेक्ट दिलं तर कम्पेअर करता येतं आपल्याला की ही व्हॅल्यू आहे आणि मग लिमिटची व्हॅल्यू काय आहे ते दोन्ही सेम येत आहेत का, मग फंक्शन कंटिन्युअस आहे असं आपण स्टेट करू शकतो. इथे 3 वेगवेगळी फंक्शन्स आहेत. सगळ्या फंक्शन थ्रू लिमिटिंग व्हॅल्यू किंवा फंक्शनल व्हॅल्यू सेम आली पाहिजे. मग त्यातल्या त्यात जे सिंपल फंक्शन इथे दिसतं तर ह्याच्यात ए आणि बी इन्व्हॉल्ड आहेत, त्यामुळे डायरेक्ट त्याची व्हॅल्यू मिळणार नाही, कारण ए आणि बी ह्या काढायच्या आहेत आपल्याला व्हॅल्यूज, त्यामुळे ते अननोन आहेत. सो 8x - 2 ह्यासाठी आपण लिमिटची व्हॅल्यू काढू शकतो डायरेक्ट, कारण सिंपल फंक्शन आहे अगदीच. त्यात काय अल्जेब्राइक फंक्शन आहे, साधं पॉलिनॉमियल फंक्शन आहे, लगेच आपल्याला त्याची व्हॅल्यू काढता येईल. आणि मग ही जी व्हॅल्यू येईल तेवढ्याच ह्या फंक्शन थ्रू आणि ह्या फंक्शन थ्रू व्हॅल्यूज आल्या पाहिजेत. म्हणजे मग आपल्याला एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूज आहेत, ए आणि बीच्या कोणत्या व्हॅल्यू आहेत ज्यासाठी हे फंक्शन कंटिन्युअस होईल असं म्हणतात. आपल्याला काय चेक करायचं आहे की आधी आपण ही व्हॅल्यू काढणार, फंक्शनल व्हॅल्यू. ती व्हॅल्यू आपल्याकडे एकदा आली की ह्या व्हॅल्यू इतक्याच ह्या दोन्ही व्हॅल्यू येतात असं आपण कन्सिडर करणार. कारण फंक्शन जर एक्स फॉर ऑल एक्स कंटिन्युअस असं म्हणायचं असेल तर ए आणि बीच्या कुठल्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला त्याच्यावरनं काढता येईल. कारण ह्या तिन्ही व्हॅल्यू जर सेम झाल्या तरच फंक्शन कंटिन्युअस होणार. हे सिंपल आहे तिन्ही फंक्शन्स थ्रू. त्यातलं त्यात सिंपल फंक्शन आपण हे घेणार, व्हॅल्यू काढून घेऊ आधी, ही व्हॅल्यू या दोघांना कम्पेअर करू आणि त्यावरून आपल्याला ए आणि बी असे मिळते. सो फर्स्ट आपण सिंपल फंक्शन जे दिसतंय त्याचं लिमिट काढून घेऊ आणि मग तीच व्हॅल्यू असणारी आपली ती कम्पॅरिझनसाठी यूज करताय. लिमिट एक्स टेंडिंग टू 2, कारण हे सगळं 2 साठी चाललंय. एक्स टेंडिंग टू 2 एफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू 2 एफ एक्स साठी आपण हे आधी चूज करूया 8x - 2. त्याच्यात काही सिम्प्लिफाय करण्यासारखं नाही, डायरेक्ट व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूया. म्हणजे 2 8 2 म्हणजे 16 - 2 म्हणजे आलं ते 14. 2 ही व्हॅल्यू डायरेक्ट घालूया. म्हणजे काय की एफ एक्स इज इक्वल टू 14 ॲट एक्स इज इक्वल टू 2 आलं. म्हणजे ही एफ ए आलेली आहे आपल्याला. आता ही एफ ए मिळाली आहे. हीच 14 व्हॅल्यू ह्या फंक्शनसाठी पण असेल आणि हीच 14 व्हॅल्यू ह्या फंक्शनसाठी असेल तर हे फंक्शन काय होणार आहे, कंटिन्युअस होणार आहे. बरोबर. मग आपण असं कन्सिडर करूया की ह्याला पण इक्वेट करूया 14, ह्याची पण व्हॅल्यू आहे 14 असं आपण म्हणूया. आणि मग त्यावरून ए आणि बी काय येत आहेत ते आपल्याला त्याच्यावरनं काढता येईल. सो आपण असं लिहिणार therefore A is continuous if ह्या फंक्शनची व्हॅल्यू आणि ह्या फंक्शनची व्हॅल्यू एफ एक्स इज इक्वल टू ax plus 2b plus 18 याची पण व्हॅल्यू काय आली पाहिजे, 14 आली पाहिजे. अँड दोन्हीची आली पाहिजे, ऑर नाही. त्यामुळे अँड एफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3a मायनस बी मस्ट बी 14 फॉर एक्स इज इक्वल टू 2. एक्स इज इक्वल टू 2 या पॉईंटसाठी एफ एक्स याची पण 14 आली पाहिजे, एफ एक्स या डिफिनेशन वरून पण 14 आली पाहिजे. तिन्ही व्हॅल्यूज 14 आल्या तर फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस. सो एफ इज कंटिन्युअस इफ दिस हॅपन्स. मग एफ इज कंटिन्युअस असेल तर म्हणजे कंटिन्युअस कधी होणार आहे ते बघायचंय. मग ए आणि बीच्या अशा कोणत्या व्हॅल्यू चूज करता येतील ज्यामुळे याची व्हॅल्यू 14 येईल, किंवा इथे कोणत्या ए आणि बीच्या व्हॅल्यूज घालता येतील ज्यामुळे ह्याची व्हॅल्यू 14 येईल. आता बघितलं तर हे एक इक्वेशन आहे आणि हे एक इक्वेशन, ह्या दोन इक्वेशन मध्ये ए आणि बी अननोन आहेत आणि दोन इक्वेशनचे आपल्याला कॉन्स्टंट ते राईट साईड वगैरे माहिती. तर त्यावरून आपण ही दोन इक्वेशन जर सॉल्व्ह केली तर आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यूज मिळू शकतात. कारण किती तुम्ही पेअर इथे कन्सिडर करणार ना, ट्रायल अँड एररने किती कन्सिडर करणार. कारण हे इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला हवं ॲज वेल ॲज हे इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला हवे. बोथ इक्वेशन्स शुड बी सॅटिस्फाय ॲट द सेम टाईम सॅटिस्फाय व्हायला हवे असतील तर सायमल्टेनियसली ती आपल्याला सॉल्व्ह करावी लागतील, ज्यावरून आपल्याला ए आणि बीच्या सुटेबल व्हॅल्यूज मिळतील.
ज्या आपण इथे सबस्टिट्यूट केल्या ते इक्वेशन सॅटिस्फाय होतील. सो आता पार्ट असा राहिला आहे की हे इक्वेशन मिळालं आपल्याला, हे इक्वेशन दोन इक्वेशन सॉल्व्ह केली की ए आणि बीच्या व्हॅल्यूज मिळतील, त्या सबस्टिट्यूट केल्या तर फंक्शन हे कंटिन्युअस आहे असं आपण म्हणू शकतो. एवढाच आता पार्ट आहे. थोडासा वेगळ्या पद्धतीचं हे आलंय एक्झाम्पल. सो कन्सिडर ही टू इक्वेशन्स कन्सिडर करूया. ax प्लस 2b प्लस 18 इज इक्वल टू 40. ते सिम्प्लिफाय करून घेऊ. याला इक्वेशन 1 म्हणायचे पण नंतर म्हणू, थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ याला. अँड एक्स स्क्वेअर प्लस 3a मायनस b इज इक्वल टू 40. ॲट एक्स इज इक्वल टू 2 आहे, त्यामुळे आपल्याला ॲट एक्स इज इक्वल टू 2 इथे म्हटलंय आपण. फॉर हे सगळी फंक्शन कशासाठी आहे? फॉर एक्स इज इक्वल टू 2. त्यामुळे इथे अननोन आपल्याला ए आणि बी घ्यायचे. एक्सची पण तिसरी व्हॅल्यू काढायची नाही. एक्स किती आहे? 2 आहे. फॉर एक्स इज इक्वल टू 2 ही फंक्शन्स आहे ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे एक्स जिथे असेल तिथे आपण 2 घालणार आहोत आणि अननोन काय आहेत? ए आणि बी आहेत, ते सायमल्टेनियस इक्वेशन्सने सॉल्व्ह करणार. सो हे इक्वेशन कसं होईल? एक्सची व्हॅल्यू 2 घातली, ॲट एक्स इज इक्वल टू 2 असे आपल्याला दोन इक्वेशन्स मिळाले. आता थोडी आपण सिम्प्लिफाय करूया. ॲट एक्स इज इक्वल टू 2 दिस इक्वेशन बिकम a इंटू 2 म्हणजे 2a प्लस 2b इज इक्वल टू करूया 18 तिकडे नेले की 14 मायनस 18 म्हणजे आलं -4. 14 आणि इकडनं -18. सो त्याला इक्वेशन 1 म्हणूया. इथे एक्स स्क्वेअरच्या इथे ॲट एक्स इज इक्वल टू 2, 2 स्क्वेअर म्हणजे झालं 4 प्लस 3a मायनस b इज इक्वल टू 40. 4 प्लस 3a मायनस b इज इक्वल टू 40. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. हे थोडं अजून सिम्प्लिफाय करून मग इक्वेशन 2 म्हणूया. म्हणजे काय आलं? 4 इकडे नेले की काय होईल? 3a minus b is equal to 14 minus 4 means 10. Equation 2. So we have two equations in the form of a and b, variable a and b. So simultaneous equations आपण ही दोन सॉल्व्ह केली की a आणि b च्या व्हॅल्यूज मिळतील. आपलं इथे एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह होईल. फॉर व्हॉट व्हॅल्यूज फंक्शन विल बी कंटिन्युअस. तर ए आणि बीच्या ज्या सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून व्हॅल्यूज मिळतील त्या इथे जर आपण घातल्या तर आपल्याला fx इज इक्वल टू 14 आणि दिस fx इज इक्वल टू 14 ॲट x इज इक्वल टू 2 असं मिळेल अँड देन फंक्शन विल बी कंटिन्युअस. सो फक्त आता आपण काय करणार इथे व्हॅल्यूज घालूया आणि सॉल्व्ह करूया आणि व्हॅल्यूज काढूया. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आता माहिती इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी काय काय लागतं. आता इक्वेशन 1 मध्ये 2b दिसतं, इक्वेशन 2 मध्ये नुसतं b दिसतं. सो इक्वेशन 2 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं. आता सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याची मेथड तुम्ही किती व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहिताय त्याला इथे मार्क्स नसतात, कारण इथे महत्त्वाचं काय आहे? ए आणि बी फाइंड आउट करणं. आपण कंटिन्युटीची एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. हे मध्येच आलेलं एक रेफरन्स आहे, त्यामुळे याच्या पूर्ण स्टेप्स नाही दिल्या तरी चालेल. डायरेक्ट आपण घेऊया. या दोघांचं काय करायला लागेल? ॲडिशन करायला लागेल 2 ने मल्टिप्लाय करून. सो 2a प्लस 2b इज इक्वल टू -4 हे इक्वेशन 1. तसंच सेकंड इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो 6a मायनस 2b इज इक्वल टू 20 बिकॉज 2b आणि 2b मग कॅन्सल होऊन 2b कॅन्सल झाले. 6 आणि 8a इज इक्वल टू 20 मायनस म्हणजे 60. देअरफॉर a इज इक्वल टू 16 बाय 8 इज इक्वल टू 2. a इज इक्वल टू 2 आलं. a एकदा 2 मिळाली व्हॅल्यू की b ची काढते. ह्यातलं जे सिम्पल इक्वेशन आहे त्याच्यात a ची व्हॅल्यू घालूया. त्याच्यात a ची घातली 3a मायनस b इज इक्वल टू 10. सो 3 इंटू 2 मायनस b इज इक्वल टू 10. म्हणजे किती मिळालं आपल्याला? 6 मायनस b इज इक्वल टू 10. सो मायनस b इज इक्वल टू 10 मायनस 6 इज इक्वल टू 4. देअरफॉर b इज इक्वल टू -4. सो b इज इक्वल टू -4 अँड a इज इक्वल टू 2. त्यामुळे फायनल एक स्टेटमेंट लिहायचं. देअरफॉर फॉर a इज इक्वल टू 2 अँड b इज इक्वल टू -4 दिस गिवन फंक्शन विल बी कंटिन्युअस. कंटिन्युअस का होईल? बिकॉज ह्या व्हॅल्यूज जर आपण इथे सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला ह्या फंक्शनची व्हॅल्यू 14 मिळेल, ह्या फंक्शनची 14 मिळेल, ह्या फंक्शनची 14. सो ऑल व्हॅल्यूज विल बी सेम फॉर ऑल इंटरवल. देअरफॉर फंक्शन विल बी कंटिन्युअस फॉर एव्हरी x. धन्यवाद.